नमस्कार, मी डॉक्टर अतुल राक्षे. अलीकडे लठ्ठपणा, मधुमेह, बरीचशी औषधं घेऊन सुद्धा मधुमेह कंट्रोलमध्ये न येणं आणि पीसीओडी सारख्या अनेक पेशंट्समध्ये वजन कमी होत नाही अशी एक समस्या प्राधान्याने आम्हाला दिसते. त्यांच्यासाठी हे 5 पदार्थ फार महत्वाचे आहेत. त्यांचं प्रमाण कमी करा, तुम्हाला या सगळ्या गोष्टींवरती निश्चितपणाने उत्तम फरक पडेल. पहिलं म्हणजे तेल. 600 मिलीलिटर ते 700 मिलीलिटर प्रति व्यक्ती प्रति महिना याच्यावरती तेल वापरायचं नाही. कुठलंही तुम्ही रिफाइंड वापरा किंवा लाकडी घाण्याचं किंवा कुठलंही तेल वापरा. 600 ते 700 मिलीलिटर पर पर्सन पर मंथ याच्यावरती तेल वापरायचं नाही. दुसरं आहे मीठ. मीठ आणि मीठ घातलेले पदार्थ हे दोन्ही कमी करा. ताटात मीठ वाढून घ्यायची पद्धत बंद केली पाहिजे. मीठ असलेले पदार्थ म्हणजे चीज, बटर, खारी बिस्किटं किंवा इतर कुठलेही मीठ असलेले पदार्थ कमी करा. गोड. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गोडाने त्रास होतो, परंतु अनेकांचा गैरसमज असतो की गूळ किंवा फळं खाल्ली तर त्यांनी साखर वाढत नाही, पण हेही पदार्थ गोडच असतात, त्यांनी पण साखर वाढते. प्रमाण कमी करा. तेल, मीठ, गोड, भात. हल्लीचा भात जो आपण खातो तो हाय ग्लायसेमिक इंडेक्स असलेला आणि अजिबात साली नसलेला पॉलिश्ड राईस खातो, त्यामुळे भाताचं प्रमाण कमीत कमी असलं पाहिजे. 2 किंवा 3 वेळा भात खाणाऱ्यांनी एकदा, आणि तोही भरपूर डाळ किंवा भाजी असलेली, भाजीसोबत भात खाल्ला तर त्रास होणार नाही. आणि गव्हामध्ये सगळ्यात वाईट म्हणजे मैदा, रिफाइंड व्हीट फ्लोअर, आणि त्याच्यामध्ये हाय ग्लुटेन असलेलं आपण प्रचंड मोठ्या प्रमाणावरती गहू खातो आणि त्याच्यामुळे वजन कमी होणं, शुगर कमी होणं आणि पोटाचे आजार कमी होणं याच्यामध्ये मोठे अडथळे येतात. हे 5 पदार्थ लक्षात ठेवा.